आज आहेत मला डेकोरेशनच्या 2 ऑर्डर आणि त्यापैकी एका डेकोरेशनसाठी मला कर्टन शिवून घ्यायचं आहे. मला टेन्शन आलं होतं मी कुठे शोधू आणि मला सापडत नव्हती शॉप. त्यानंतर सापडली या काकांची शॉप आणि त्यांना म्हटलं मला कर्टन शिवून द्या. हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्हाला माहीतच आहे की मी सांगितले मला 2 डेकोरेशनच्या ऑर्डर आहेत आज. एक आहे चिंचवडला आणि एक आहे निगडीला. घरी माझं सगळं आवरून आणि नाश्ता करून मी निघाले आता मटेरियल घ्यायला. आजच्या ज्या दोन्ही डेकोरेशनच्या ऑर्डर आहेत त्या आलेल्या आहेत आपल्याला रेफरन्सने. त्या अगोदर मी घेतलंय पेट्रोल भरून, नंतर निघाले आता पिंपरीसाठी. आज जे 2 डेकोरेशन आहे त्यांचं थोडंसं डिफरंट डेकोरेशन आहे, तर मला वेगवेगळ्या दुकानामध्ये जाऊन मटेरियल घ्यावं लागणार आहे. वीकेंड नसल्यामुळे पिंपरीमध्ये जास्त गर्दी नव्हती. काही मटेरियल विसरायला नको म्हणून डोक्यामध्ये ठेवत आहे की मला काय काय घ्यायचंय. सगळ्यात पहिले आले ह्या हेवन्स पार्टी शॉपमध्ये. इथून म्हणजे जे बलून्स घ्यायचे ते मी त्याला सांगितले, त्यानं मला काढून दिले. त्यानंतर मी या शॉपमध्ये आलेले व्हाईट नेट घ्यायला, कारण मला हे काका स्वस्त देतात. जे 100 रुपयाला नेट मिळतं ते मला हे 80 रुपयाला देतात. मी 4 नेट घेतले त्यांच्याकडनं आणि यांच्याकडून बलून्सचं सामान सगळं घेतलं आणि निघाले आता पिंपरी मार्केटमधून. हे मेन बाजार आहे पिंपरीचं, तरी पण इथं जास्त काही गर्दी नाही आहे आज लेडीजची यामुळे म्हटलं की कारण इथे जास्त खरेदी करायला लेडीजच असतात. आता मी निघालेले चिंचवड गावामध्ये. आता मी पहिल्या डेकोरेशनसाठी चिंचवड गावामध्ये आलेले आहे. हे कस्टमर जे आहे ते रेफरन्सने आलेले आहे. त्यांचं घर मला माहिती नव्हतं. लोकेशननुसार मी पोहोचले त्यांच्या घरी. हे डेकोरेशन आहे एका मुलाच्या बड्डेचं. फर्स्ट बड्डे आहे. कार थीम ठेवलेली आहे त्यांनी आणि बलूनचा कलर आहे स्काय आणि व्हाईट. इथे आपल्याला डेकोरेशन करायचं. डेकोरेशन असल्यामुळे माझ्याकडे जास्त वेळ नाही. हे सगळे बलून्स फुगवले आणि हे डेकोरेशन केलेलं आहे. डेकोरेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा मला. त्यानंतर घेतला एक सेल्फी व्हिडिओ. कस्टमर खूप चांगले होते. मध्ये मध्ये काही केलं नाही. मला चहा पण दिला. कस्टमरने जर मध्ये मध्ये केलं नाही तर डेकोरेशन लवकर होतं आणि चांगलंही होतं, कारण ते काहीतरी वेगळं सांगतात. आपल्याला माहिती असतं कसं डेकोरेशन करायचं, काय करायचं. त्यानंतर मी आले आता इथं कर्टन शिवायला. मी शोधत होते दुकान. मला बरं झालं कोपऱ्यामध्ये यांची दुकान दिसली. त्यानंतर काकाला म्हटलं मला हे 4 कर्टन आहेत ते मला शिवून द्या. शिवून घेतल्यानंतर मी निघाले आता निगडीमध्ये. ही दुसरी ऑर्डर ज्यांची आहे मी त्यांच्याकडनं केकचं मटेरियल घेऊन येत असते. त्या मॅडमनी मला ही ऑर्डर दिलेली आहे. त्यांच्या नंदेची फर्स्ट मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे, त्यासाठी मी आली आहे आता पुन्हा गेटला निगडीमध्ये. मी अगोदर दुसरीकडे गाडी पार्क केली होती थोडीशी. तिथल्या स्टाफने सांगितले मला इथे गाडी पार्क करा. मी नंतर मग गाडी पार्क केली आणि आता आले इथे पार्टी हॉलमध्ये. या ठिकाणी माझं हे दुसरं डेकोरेशन आहे. आज ज्यांनी ऑर्डर दिली आहे त्या मॅडमनी, त्याच मॅडमनी मला अगोदरही एक डेकोरेशनची ऑर्डर दिली होती इथेच. फक्त ती पार्टी हॉलमध्ये नव्हती, बाहेर होतं. हे आहे माझं डेकोरेशन केलेलं. तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं कमेंट करून सांगा. बलून कलर्स मॅडमनी चूज केले होते आणि चांगले चूज केलेत. चांगलं दिसत होतं डेकोरेशन झालं आहे. आता मी निघाले घरी जायला. घरी जाऊन मला थोडासा आराम करून परत रिटर्न पुन्हा गेटला निगडीला यायचं आहे मटेरियल घ्यायला, कारण तिथल्या स्टाफने सांगितलं की मॅडम डेकोरेशनचं मटेरियल तुम्ही आजच घेऊन जा. आता मग मी निघाले आहे डेकोरेशनचं मटेरियल घ्यायला. ही एक कॅरी बॅग घेतली आणि माझ्या स्टँडची बॅग आहे त्यामध्ये स्टँड. घरामध्ये असलं की खूप जास्त थंडी वाजते, पण मी आता बाहेर निघाले तर आज थंडी मला कमी वाजत आहे. मी घरून निघाले होते 10:15. म्हटलं यांचं झालेलं असेल किंवा नसेल, त्यामुळे थोडंसं लेटच निघाले. पण त्यांचा प्रोग्राम झाला होता. मॅडमला विचारलं काढू का मटेरियल, तर त्या हो म्हणाले. त्यानंतर मी सगळं मटेरियल असं काढलं आणि निघाले आता घरी जायला. बरं झालं हॉटेलचे स्टाफ म्हटले की तुम्ही आजच घेऊन जा, नाही तर मग डेकोरेशनचं मटेरियल आणायला खूप कंटाळा येतो. बरं झालं आजच्या आज सगळं संपून गेलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मी माझी काळजी घेते. बाय.